दख्खनेतून मिर्झा राजांची औरंगजेबाला पत्रे येतच होती. शेवटी औरंगजेबाने कंटाळून मिर्झा राजाला पत्र पाठवले. तुमने दख्खनी सेवा को कौन कौन सी जबान दी है, सिलसिला बयाजवार भेज देना. राजांच्या हाती आता एकच चाल राहिली, औरंगजेबाला आपले कलमकसदार विनंती अर्ज पेश करणे. अमीन खान मार्फत राजांनी औरंगजेबाला अर्ज पाठवला. पुरंदरच्या तहातील माझे सर्व किल्ले जर मला परत दिले तर मी 2 कोटी रुपये दरबारी पेश करीन. मला दख्खनेत जायला इजाजत मिळावी. माझे फर्जंद संभाजीराजे यांना मी आग्र्यातच ठेवून जाईन. बादशाह चाहतील तर मी कसम घेण्यास तयार आहे. बादशाह सलामतांची दख्खनेत आदिलशाही विजापूरवर मोहीम जारी आहे. तिथे जाण्याची मला इजाजत द्यावी. मी ती मोहीम फत्ते करून देईन. वक्त पडल्यास त्या जंगात जान कुर्बान करून अलिजांपासी माझी चाकरी रुजू करीन. अमीन खानने राजांचा अर्ज दरबारात वजीर जाफर खानाच्या हवाली केला. त्या दरबारात रामसिंगांसह संभाजीराजे हजर होते. जाफर खानने अर्ज जिले सुबाहानी औरंगजेबाला पढून दाखविला. हातची माळ थांबून औरंगजेबाने अर्जातील शब्द न शब्द कान देऊन ऐकला. त्याच्या स्वतःच्याच ध्यानी आले नाही, पण तो ऐकताना त्याच्या हातातील माळेचे 4 मणी नेहमीसारखे न फिरवता उलटे फिरून गेले होते. वाकलेल्या जाफर खानच्या हातातील राजांच्या अर्जाच्या वळीकडे बघत औरंगजेब शांतपणे म्हणाला, जाफर देखो सेवा कितना इनायती है. शाही सूरत के 3 कोट रुपये हजम करके हमें 2 कोट बख्श दे रहा है. आणि तो काहीतरी पुटपुटत तख्तावरून उठला. दरबार बरखास्त झाला. संभाजीराजांच्या सह रामसिंग दरबाराबाहेर पडला. सगळे दरबारीये बाहेर पडले. मोकळ्या दिवाणी खासमध्ये फक्त कनोजी धुपाची वळी तेवढी फिरत राहिली. रामसिंग संभाजीराजांना घेऊन राजांच्या तळावर आला. आपल्या डेऱ्यात राजे रामसिंगाची वाट बघत होते. डेऱ्यात त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजी ही मंडळी होती. रामसिंग आणि संभाजीराजे डेऱ्यात प्रवेशले. क्या हुआ रामसिंग, हमारे अर्जी का. राजांनी रामसिंगाला विचारले. कुछ राय नहीं दी अलीजा ने आपके अर्जी पर राजा साहब. हजरत सोचकर जरूर कुछ करेंगे, आप फिक्र मत करना. रामसिंग किती केले तरी राजपूत होता. थोडा वेळ थांबून रामसिंग आपल्या माणसांसह आपल्या हवेलीकडे निघून गेला. पाठीवर हात बांधून राजे डेऱ्यातच नजर पायगतीला टाकून विचारांबरोबर फेऱ्या घेऊ लागले. संभाजीराजे मंचिकावरून बसून राजांचे घालमेल बघताना अस्वस्थ झाले होते. रघुनाथ पंत, बादशाह कोण चालीचा फैसला करेल आमच्या अर्जाचा. राजांनी मध्येच थांबून कोरड्यांना विचारले. बाळराजेंना ठेवून जाण्याचे कलम अर्जात घातले आहे, तेवढ्याचाच काही नतीजा निघेल असे वाटते स्वामी. कनातीजवळ उभे असले रघुनाथ पंत म्हणाले. राजांनी ते ऐकताच संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना मासाहेबांचे शब्द आठवले. प्रसंग पडला तर समयी राज्यासाठी जुनी पिढी खर्ची द्यायची असते. राज्याची स्वप्ने बघायची असतात, ती नव्या पिढीत. संभाजीराजांच्या रोखाने राजे वळले, त्यांची समजूत पाडण्याच्या इराद्याने. एकाएकी वळीवाचा ढगांची आकाशाच्या नगाऱ्यावर टिपरी घुमते तशी क्षणाक्षणाला चढत्या आवाजाने जवळ येणारी असंख्य घोडटिपांची टिपरी अचानक सर्वांच्या कानावर आली. राजे सरकले. संभाजीराजे तडकन मंचिकावरून उठून बसले. दोघांच्याही टोपातील मोतीलक थरथरल्या. डेऱ्याबाहेर असलेला रामसिंगाचा पहारेकरी नंग्या हत्यारेनिशी घाबराघुबरा होत आत आला. त्याच्या पाठोपाठ बाहेर गेलेले भेदरलेले रघुनाथपंत, त्र्यंबकपंत, निराजी तिघेही हत्यारे उपसून आत आले. सर्वांचे गुंतवा झालेले थरथरते विचित्र शब्द राजांच्या आणि संभाजीराजांच्या कानावर एकदम आदळले. घात झाला धनी, हबशी हत्यार चलाने आ रहे है, भागो, पळा, भागो. बाणासारख्या घुसणाऱ्या त्या शब्दांनी राजे गोंधळले. तबकात ठेवलेली भवानी उचलण्यासाठी त्यांनी पायजेब टाकली, पण संभाजीराजांची आठवण येताच ती पुन्हा मागे घेतली. एकदम संभाजीराजांना ओढून जवळ घेत राजांनी त्यांना आपल्या पोटाशी कवटळलं. एकच क्षण निघून गेला, पण तेवढ्या अवधीत राजांच्या मनी विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकावर आदळली. राजगड सोडल्यापासून दाबून ठेवलेले अपमानाचे, चिंतेचे, व्यथेचे कैक बांध फुटले. श्रींचे राज्य, कामी आलेले इमानबंद जीव, दह्याच्या कवड्या, मासाहेब, मिर्झा राजा, फरमानबाडी, भंडाऱ्याची परडी, उचलला गेलेला कैलास, एकला जीव, भुयार, शिवलिंग, पेटता हुडवा. विचित्र विचित्र दृश्य राजांच्या डोळ्यासमोर त्या क्षणात दाटवा धरून गेली. काही खबशांचे निर्दय वार आपल्या आणि संभाजीराजांच्या आता अंगावर पडणार या कल्पनेने राजे अंगावर चरकले. सगळे डाव अपुरे असताना परमुलखी एका गाफील क्षणी एकुलत्या एका पुत्रासह कत्तलीचे केविलवाने मरण. सर्वस्वाची राख, शतरंजाचा हा फसलेला डाव, नामुष्कीची शिकस्त. राजांचे सूर्यपेठ डोळे कडकडीत काळजीने दाटून आले. संभाजीराजांना पोटाशी एक जीव गच्च कवटाळून धरताना राजांच्या थरथरत्या ओठातून मायेने थपथपून गेलेले घोगरे शब्द उगळले. लेकरा, घात झाला, आम्ही फसलो.
तलवारीच्या पात्याला धार बिलगलेली असते तसे संभाजीराजे आपल्या आबासाहेबांना हाताच्या कवळ्याने बिलगले होते. मान उठून राजांच्या चेहऱ्याकडे बघताना त्यांच्या छातीत असंख्य कालव वळवळून उठले. महाराज साहेब म्हणत त्याने आपली तोंड राजांच्या जामेवर घुसळले. ते फर्जंद आबा थरथरत होते, काळ्या भोर ढगांच्या तांडवात सापडल्या विजरेखांसारखे. डेऱ्याभोवती बेफाम दौडत आलेल्या घोड्यांच्या टापांचा गराडा पडला. थांबत्या घोड्यांनी पुढचे खूर नाचवीत खूर उचलताना फोडलेल्या कात्र्या खिंकाळ्या घुमल्या. पाठोपाठ डेऱ्याचा झिरझिरीत पडदा एका राकट केसा हाताने बेदरकार उडता फेकून दिला. पत्थरी रंगाचा, हनवटीकडे पडलेल्या जाड ओठांचा, आग्र्याचा धिप्पाड हबशी फौजदार सिद्दी फौलाद खान डेऱ्यात घुसला. आपल्या कमरेच्या रुंद पात्याच्या जमदाडीच्या मुठीवर जाड बोटांची पकड पक्की गुरतवीत दरवाजाजवळ तो थांबला. आपले भोकरांसारखे बटबडीत डोळे राजांच्यावर रोखून त्याने हनवटीकडे पडलेला जाड ओठ खोलला. रुंद दात चमकले. मेरे हथियारबंद हशमों का पहरा तुम पर लगा है. किसी को भी मिलना तुम्हें सख्त मना है. ये हुक्म है अलीजहां का, ख्याल रखना. त्याच्या जाड भुवया क्षणभर आक्रसून फिरकसल्या. खांद्यावरच्या झगझगीत हिरव्या खिल्लतीचा उजव्या कोपराने पिसारा फुलवून टाकीत जबाबाची वाट न बघता फौलाद वळला आणि मोहरमचा नाचता ताबूत पुढे जावा तसा झपाट्याने डेऱ्याबाहेर निघूनही गेला. 5,000 धिप्पाड कडव्या हबशांच्या दाट चौक्या डेऱ्याभोवती पडल्या. तोफांची तोंडे डेऱ्यावर रोखून हबशांनी तोफगाड्यांची मांडणवळ केली. जसा पन्हाळ्यावर पडला होता तसाच सिद्धीचा वेढा पडला. मावळी सिंह आग्र्याच्या हिरव्या कुरणात अडकला. राजे कैद झाले. औरंगजेबाच्या हातातील जपाची माळ आणि राजांच्या छातीवरची भवानीची माळ आता एकमेकींच्या पाठीवर जागती गस्त घालू लागल्या. राजे कैद झाले तरी संभाजीराजांना मात्र कैद पडली नव्हती. ते रामसिंगाची हवेली, आग्रा शहर, लाल किल्ला यात एजा करू शकत होते. औरंगजेबाला माहीत नव्हते त्याने ही केवढी गफलत करून ठेवली होती. धाकला असला तरी साप म्हणू नये आपला, हे तत्व औरंगजेब विसरला. आणि हे तर मावळी बचनाग, संधी मिळेल तेव्हा सळसळत फणावर उठवणारे. राजे आता वरून अगदी शांत दिसू लागले, पण आत त्यांचा मनाशी मनाचा तुंबळ संवाद पडला होता. एकच एक ध्यास त्यांच्या सावध मनाने घेतला. संभाजी राजांच्या सह आलेल्या साऱ्या आसामी निशी या काळधाडीतून सलामत सुटका. कोण हुन्नर चालवावा, कैसी चाल खेळावी. आणि राजांनी मनोमन भवानीचे नाव घेत शतरंजाची पहिली केळी बाहेर काढली. एका संध्याकाळी खाशा स्वाऱ्यांना दिवट्याची सलामी द्यायला आलेल्या मावळ्यांना बघताच भुवया वर चढवीत राजांनी जरबेने विचारले, कशाला आलात? चालते व्हा, आमच्या आणि बाळराजांचे काही होणे असेल ते होईल. राजांनी शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना जवळ घेतले. मावळे झरकले. तो शोरगुल ऐकून फौलाद खान डेऱ्याजवळ आला. त्याला बघताच एकसारख्या फेऱ्या घेता घेता राजे मावळ्यावर कडाडले. काय सांगतो आम्ही, चालते व्हा, तुमचा विचार कराया आम्हास अवसर नाही, निघा येथून. राजांनी आपले मावळे गोंधळलेले बघून त्यांना परवलीची खून देण्यासाठी गळ्यातील माळ उचलून आपल्या कपाळी शिवगंधाला भिडवून जोडली. हुशार मावळ्यांनी हा बनाव हेरला. पर आम्ही जावं कुठं? खालच्या मानेने दावलजी घाडक्याने विचारले. कुठेही जा, देशी जा, निघा. राजे फेऱ्या घेतच राहिले. क्या हुआ? सिद्दी फौलाद खान ने आत येत राजांना विचारले. चाकरी करते है, कैदी की चाकरी. खान, इन लोगों का बोझ हम पर किस लिए? जाने दो इन्हें. मैं अलीजहां को अर्जी पेश करता हूं, दे दो दस्तक इनको. राजांनी फौलाद खान मार्फत औरंगजेबाला आपली शिबंदी परत पाठवण्यासाठी दस्तके देण्याविषयी अर्ज दिला. बहिर्जीने आपले खबरगीर निरनिराळ्या वेशात आग्र्यास पेरून टाकले. त्याचे नाव होते बहिर्जी, पण कुणालाही ऐकता येणार नाही असं खाशा गोठातील ऐकण्या एवढं त्यांचे कान तिखट होते. नाव बहिर्जी आणि कृती बहुरूपी असा तो मामला होता. मला रामसिंगाच्या तळावर हलवा असा एक अर्ज राजाने औरंगजेबाला केला. रामसिंग हमारा कदीम चाकर है, वही रहना असा जवाब औरंगजेबाने दिला. मला संसाराचा कंटाळा आला आहे, काशीस जाण्याची इजाजत मला द्या, हजरतांनी द्यावी. संन्यास घेऊन तिथे राहण्याची माझी इच्छा आहे असाही एक अर्ज राजाने औरंगजेबाला केला. सेवा, अवलिया बनना चाहता है, ठीक है, उसे कहना इलाहाबाद के किले पर जाकर वो अवलिया बने रहे. हमारा सुबेदार बहादुर खान उसकी अच्छी हिफाजत करेगा. असा सवाल जवाब औरंगजेबाने त्या अर्जाला दिला. राजांचा आणि औरंगजेबाचा शतरंज एकमेकांचे मनसुबे मारण्यासाठी रंगू लागला. जे घडत होते, घडू घातले होते, त्यांनी संभाजीराजांची जाण नकळतच आपोआप वाढत होती. आपण कसल्या पेचात आहोत
हे त्यांनी हेरले. रामसिंगाशी ते अधिकच अदबीने वागू लागले. वेळ मिळेल तेव्हा कुंभारवाडी जाऊन कुंभाराची गाठभेट घेऊ लागले. नेहमीप्रमाणे एके दिवशी ते रामसिंगासह लाल किल्ल्यात आले. रामसिंगाला कळले की बादशाह सलामत पैलवानों का जंग देख रहे है. संभाजीराजांना घेऊन रामसिंग कुस्तीच्या आखाड्याजवळ आला. एका प्रशस्त गोलाकार मैदानात ताक आणि तेल घालून मळलेल्या लाल मातीचा हौदा होता. हौद्याभोवती फिरलेला भक्कम लकडकोट होता. लकडकोटाला लागून मांडलेल्या एका आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या मस्तकावर अब्दागिऱ्या चौऱ्या ढळत होत्या. त्याच्या पाठीमागे काही सरदार उभे होते. आग्र्याच्या तळपत्या उन्हात हौद्यातील लाल माती चमकत होती. ती बघताना औरंगजेबाला वाटले, खुदा ताला ने हर किस्म की मिट्टी पैदा की, लाल, काली, सफेद, पर हरी मिट्टी कैसी नहीं पैदा की. अस्वस्थ होऊन त्याने हातातील काश्मीरी गुलाबाचा गेंद नाकाला लावला आणि त्याला रामसिंग आणि संभाजीराजे दिसले. हिरव्या जांगा कसलेले पठाणी, हबशी, उझबेकी, तुर्की धिप्पाड मल्ल हौद्यात उतरत होते. औरंगजेबाला कुर्नीस देऊन या मौलाली अशा गर्जना करीत एका पायावर नाचून हौद्याला फेरा घेत होते. सलामीची माती आपल्या जोडीदाराच्या हाती देत दनादन शड्डू ठोकत होते. त्यांच्याशी अंगझट्या देत होड घेत होते. त्यांची तजेलदार अंगे घामाने निथळून निघाली होती. मल्लांची भरल्या कणसांसारखी दिसणारी पटबाज शरीरे निरखत संभाजीराजे रामसिंगांसह लकडकोटाजवळ थांबले. आता एकदम जिले सुबानी समोर कसं जावं या विचाराने रामसिंगही थांबला. दोघेही हौद्यातील रोमांचक दंगल बघण्यात गढून गेले. रामसिंग, बक्षी असद खानाने त्यांच्याजवळ येत त्यांची तंद्री मोडली. क्या है? रामसिंगाला एवढ्या दिवसात 4च समाधानाने कुस्ती बघण्याचे क्षण मिळाले होते. तेही निघून गेले. आला हजरत पूछते है कि सेवा का ये बच्चा कुस्ती खेलेगा क्या? असद खानाने रामसिंगाच्या गळ्यावर शब्दांची तलवारच सरळ आडवी धरली. संभाजीराजांचा हात पकडत पटकन हातात घेऊन रामसिंग म्हणाला, बक्षी, उमर तो देखो इनकी. बक्षी असद खानाला कल्पना नसता संभाजीराजे त्याला म्हणाले, हां, जरूर खेळू आम्ही हौदा, पण तो या चाकरी ठेवल्या मल्लांशी नाही. असले पैलवान आम्हास रोजाना मुजरे करतात. आमच्या जोडीचा शहाजादा उतरेल हौद्यात तर आम्हीही जंगल चढवू. असद खानाने संभाजीराजांची जबान औरंगजेबाच्या कानावर घातली. बसल्या आसनावरूनच औरंगजेबाने संभाजीराजांना निरखले. असद, उसको पैलवान की ठंडाई देना. एवढेच औरंगजेब म्हणाला आणि आपले शहजादे कसे निपजतील या शंकेबरोबरच तो आसनावरून उठला आणि नमाज पडायला आपल्या महालात निघून गेला. राजगडावरल्या देवमहालात शाळीग्रामी शिवलिंगांसमोर चंदनी पाटावर जिजाऊ बसल्या होत्या. म्हाताऱ्या पावसाने झोडपून काढलेल्या सुन्न बधीर काजळ काळ्या संध्याकाळीसारख्या. बाळराजे आणि राजे आग्र्यात कैदी पडले ही खबर कानावर पडताच आपले काळीजच कोणीतरी देठास हात घालून ते खुडून दूर नेत आहे असे त्यांना वाटले. पारण्याच्या उपवाशी पोटी थरथरत्या हाताने त्या एक एक बिल्वपत्र शिवपिंडीवर अर्पित करीत होत्या. लक्ष बिल्वपत्रांचा संकल्प त्यांनी मनी बांधला होता. 100 बेलपानांची तबके धारव त्यांच्यापुढे गोंधल्या हाताने आणि काळवंडलेल्या मनाने सरकवित होती. एका तबकातील बिल्वपदे संपली की खुणेसाठी एक सोनेरी मोहर उचलून बाजूच्या तामणात ठेवीत होती. शांतता हा शब्द मनोमन उठवला तरी भंग पावेल एवढी भयान शांतता देवमहाली पसरली होती. लटकत्या नंदादीपातील करंजेल तेलाची वातीचे भांडण झाले तर तेवढाच सर्र असा आवाज उठत होता. जिजाऊंच्या नसला तरी धारवच्या काळजाला तो चिरत जात होता. शिवपिंडीशी आणि त्यामागे उभ्या असलेल्या उग्रदर्शिनी जगदंबेच्या मूर्तीशी जिजाऊंनी मुक्या उठी आणि उघड्या डोळी वितंड भांडण मांडले होते. एक एक बेलपत्राबरोबर आऊसाहेबांच्या मनाचा एक एक कप्पा उलगडत होता. शेकडो हजारो कप्पे. किती किती फसवणूक करावी तू आमची आई. थोरले संभाजीराजे, तू आमच्या उटीतून कनकगिरीवर हिरावून गेलेस. होदीगिरीच्या रानात तू आमचं कुंकू पायतळीत घेतलंस. राजांना पुत्रलाभ झाला त्यासाठी समाधानानं आम्ही ओठ खोलले नाही, तोच तू आमच्या थोरल्या सुनबाईंना जवळ केलंस. आणि आज जे जे आम्हास आवडतं मग नेमक्या आम्हीच कशा नाही भरत तुझ्या डोळ्यात की आमच्या फुटक्या कपाळानं आम्ही तुलाही तोंडाशी नकोशा झालो. बोल आई, किती वेळ हातीचं त्रिशूल तू आमच्या कंठाशी आणून लावणार? का मांडावी तुझी पूजा आम्ही? नाही, हे थांबवणं आहे. आमच्या राजांच्या बाळराजांच्या केसाला धक्का लागला तर बरे समजण्यास नाही. आम्ही तुझाही मुलाहिजा नाही धरणार. आग्र्याचा तावला मुलूक गदगदून आला. मृगाचा सरीबाज पाऊस लाल किल्ला, ताजमहाल, हवेल्या, कोठ्यावर रपरपत कोसळू लागला. पहारा देणे सोयीचे व्हावे म्हणून पौलादकाराने राजांना रामसिंगाच्या हवेलीला लागून असलेल्या दगडबंद कोठीत हलवले. खुल्या मैदानात शामियानात असलेले राजे अधिक बंदिस्त झाले.
राजांच्या मनी विचारांचा पाऊस कळा कोसळू लागला. सरीवर सरी, विचारावर विचार धावणी धरू लागले. आणि खुद्द आपल्याच माणसांना हबका बसावा असे साधेसुधे राजे ठरवून आजारी पडले. आजारी माणसास अधिक सावधगिरीचे उपाय सुचतात. पहाऱ्यावरच्या हबशांनी मरहट्टा बेमार हो गया ही खुशीची खबर परस्पर फौलादाच्या जाड कानात नेऊन सोडली. राजांची पूछताछ करायला तो कोठीत आला. सुना है तुम्हारी तबीयत बिगड़ गई है. जाड काळ्या ओठावरचे फौलादचे भोकरी डोळे लखलखले. पाय ओढत चुकार चाल धरणाऱ्या घोड्याकडे हबशी घोडेपारखी बघतो तसा फौलाद राजांना निरखू लागला. तापल्या लोखंडी ठशाचा डाग खुब्यावर देणारे घोडे कंथे तसे राजे बेमालूम कंडले. उभ्या चर्येवर वेदनेचा भंडारा फासून घेत पलंगावरून आस्ते उठले. तो कातळ कठोर सह्याद्री छातवान गदगदून अंबळ खोकला. खान, आम्हास आमचा भरोसा लागत नाही. जीवाची घालमेल होते आहे. आमच्यावर एक मेहरबानगी करा. आमच्या पापांची आम्हास फेड करू द्या. आम्ही खैरियत करावी म्हणतो. मेवा मिठाईची, दिनारांची, साऱ्यांचीच. धाप लागल्यागत करीत राजे थांबले. कपाळीचे शिवगंध त्याने आक्रसून टाकले. पलंगाच्या काठाळ्या दोन्ही तळहातात गच्च धरल्या, खाली मान टाकून पापांचा बोजा शिरावरून झटकण्यासाठी. आपली आपणालाच नफरत वाटते आहे अशी बेमलूम डावी उजवी मान डोलावली. खान डोळे ताणून बघतच राहिला. शेजारी पलंगावर टेकलेले संभाजीराजे आपल्या नजरेने राजांना निरखू लागले. आम्हास खैरियत देण्याची इजाजत अलीजा साहेबांकडून मिळवून द्या खान. एवढी मेहरबानगी करा आमच्यावर. वेदना असह्य झाल्यासारखे भासवीत बुर्जाचा ढलपा हळूहळू ढासळत बांधकामातून खचावा तसे खचत जगदंब जगदंब म्हणत उसासे भरून राजे पलंगावर आडवे झाले. राजांनी फौलाद भवानीच्या माळेने दस्त करून टाकला. जरूर जरूर हम कोशिश करेंगे. खानाचे जाड निबर ओठ आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईचे बोलले. खान कोठी बाहेर गेला. संभाजीराजे लेटत्या राजांच्या कपाळाकडे बघत राहिले. मिटल्या डोळ्यांच्या राजांच्या कपाळीमध्येच आठ्या उठत होत्या. औरंगजेबाने खुशमिजाजीने राजांना खैरियतीची परवानगी दिली. आग्र्याच्या मेवा मंडीतून मध्यम माठाचे पेठारे मिठाईने भरून त्र्यंबकपंत आणि राजीपंत ते दस्तुरी स्पर्शासाठी कोठीकडे पाठवू लागले. फौलादाच्या धिप्पाड सिद्धी पहारेकरांना कधीच मालूम पडले नाही की रोजाना पेटारे नकळत मोठ्या माठाचे का होत आहेत. उभ्या आग्रा शहरात राजांनी हस्तस्पर्श दिलेले मिठाईचे पेटारे मुकाट सुळसुळू लागले. त्यातील मिठाई खाताना सराई सराईतील फकीर आणि आग्रेकर आसमानाकडे हातपंजे उठवून दुआ देऊ लागले. खुद्द बेमार को सलामत रखे. बाहेर आग्र्याचे आसमान पावसाळी ढगांनी झाकाळले होते. कोठीत राजांचे मन विचारांच्या असंख्य काळ ढगांनी एरगटले होते. धारेला लागल्या नावेसारखे मध्येच त्यांचे मन सरासर राजगडापर्यंत झेपावत होते. जगदंबेसमोर बसलेली मासाहेबांची काळवंडलेली मुद्रा बघून पुन्हा माघार हटत होते. त्यांच्या पलंगावर पायगतीला बसले संभाजीराजे गोंधळल्या बावऱ्या नजरेने राजांच्याकडे बघू लागले. खरंच महाराज साहेब आजारी आहेत? क्षणात एक तर क्षणात दुसरी अशा शंकात त्यांचे मन फटका खाऊ लागले. राजांनी त्यांच्या मुद्रावरचा शक अंदेश हेरला. हळुवार उठून संभाजीराजांच्या कानातील चौकड्याजवळ ओठ नेत राजे पुटपुटले. सूर्यफुलाच्या पाकळीवर बिलगलेल्या धुक्याचे पहाट वेळच्या थंड वाऱ्याने दवबिंदू उमटावेत तसे राजांचे सावध मोती बोल संभाजीराजांच्या कानात उतरले. काळीच टाकू नका. आमची बिमारी बनावटी आहे. इथून सुटणे आहे आम्हास आणि तुम्हासही. रामसिंगाच्याकडे येणाऱ्या हर आसामीचा बोल कान देऊन ऐकत चला. कुंभाराच्या बाडीचा राबता तोडू नका. सावध असा. जगदंब जगदंब असे पुटपुटत राजे कणत पुन्हा पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे एकदा बघितले आणि त्यांचे हात आपोआपच पुढे झाले. आपल्या हलक्या हाताने ते राजांचे पाय चेपू लागले. कुठीत विचित्र भावनेचा पडदा पसरला. राजे आजारी आहेत अशा चिंतेची खिल्लत संभाजीराजांनी आपल्या चेहऱ्यावर चढवली. दो पंडित आए हैं, अंदर पेश आना चाहते हैं. अलीजा ने उनको इजाजत दी है. कोठीच्या दरवाजावर पहारा देणारा रामसिंगाचा नाथावत हा धारकरी आत येऊन राजांना म्हणाला. भेज देना. राजे पलंगावर न उठताच म्हणाले. नाथावत उत्तर हिंदुस्थानी ब्राह्मणी पेहराव केलेल्या 2 इस्माना घेऊन कोठीत आला. त्यातील एक होते कविंद्र परमानंद आणि दुसरे होते अलाहाबादचे कवी कुलेश. त्यांना बघताच राजे पलंगावर उठण्यासाठी हालचाल करू लागले. राजांना नमस्कार करून झटकन पुढे येत परमानंद आदराने म्हणाला, लेटते रहना स्वामीन. राजांची कीर्ती ऐकून ते दोन्ही कवी त्यांच्या भेटीसाठी आग्र्यात आले होते.
औरंगजेबाला त्यांनी राजांच्या भेटीसाठी परवानगी द्यावी असा अर्ज केला होता. औरंगजेबाने तो अर्ज मंजूर केला, एकाच हेतून की बिमार सेवाला हे पंडत आयुष्य नश्वर आहे हे काफर पद्धतीने अधिक चांगले पटवू शकतील. परमानंदाने राजांना आपला परिचय करून दिला. राजे पलंगावर उठून बसले. ये कनौज के कविवर है, कवी कुलेश. परमानंदाने कुलेश यांच्याकडे हात करीत त्यांचाही राजांना परिचय करून दिला आणि म्हणाले, बडे सुभाग से आपके दर्शन हुए. संभाजीराजांच्या पाठीवर आपला हात ठेवीत राजे एक एक शब्द म्हणाले, हमारे फर्जंद संभाजीराजे. संभाजीराजांनी दोघाही कवींना नमस्कार केले. कवी कुलेश यांना राजे आणि संभाजीराजांना एकत्र बघताना मनोमन वाटले की कालीमाता दुर्गा भवानीने आपल्या त्रिशूळाने रेखलेले कुठल्या तरी अज्ञात काव्याचे हे दोन सर्ग आहेत. एक पुरा, दुसरा पुरा होऊ घातलेला. आज ते पुसून टाकण्यासाठी औरंगजेबाने आपला मेहंदीच्या रसात बरबटलेला हातपंजा यांच्यावर उगारला आहे. कोण करेल या देखण्या काव्यांचे रक्षण. शस्त्रधारी दुर्गेची मूर्ती डोळ्यांसमोर तळलेले कवी कुलेश शेजारच्या परमानंदांना आणि खुद्द स्वतःलाही ऐकू येणार नाही असे नकळत पुटपुटले, रक्ष रक्ष दुर्गेश नंदिनी. राजांनी दोघाही कवीशी स्थिर चित्ताने चर्चा केली. कवीवर जायला निघाले. त्यांनी राजे आणि संभाजीराजांना उत्तरी पद्धतीने झुकून अदबीने नमस्कार केले. हिरोजी, रामसिंगांना आमची इच्छा कळवा. आमच्या फिलखान्याचे सारे हत्ती कविराजांना नजर केले आहेत. राजाने हिरोजी फर्जंदला हुकूम फरमावला. जी सरकार. हिरोजीने राजांची आज्ञा झुकून उचलून धरली. परमानंद आणि कवी कुलेश राजांच्याकडे बघतच राहिले. न राहून परमानंद अदबीने म्हणाले, स्वामीन, हमें हत्तीयों से क्या लाभ. कविराज, आम्ही विरक्त झालो. ही सराई सोडावी म्हणतो. आपणच मार्ग दाखवला पाहिजे. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. आमचा भार हलका केला पाहिजे. राजे प्रत्येक बोल दुपेडी अर्थाने बोलले. परमानंद जे काय समजायचे ते समजून गेले. जैसी आपकी आज्ञा म्हणत परमानंद, कवी कुलेश आणि हिरोजी यांच्यासह कोटी बाहेर पडले. राजे पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या पायगतीचा शालनामा त्यांच्या अंगावर सरकविला. त्यांच्या कानाकानात राजांचे बोल फिरू लागले. ही सराई सोडणे आहे. आमची बिमारी बनावटी आहे. कुंभाराच्या बाडीचा राबता सोडू नका. हत्ती मार्गी लावणे आहेत. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा पाय हलक्या हाताने चेपू लागले. कोठीत राजांचे आजारपण चढत्या अंगाने रंगू लागले. हा भार आता सोसत नाही. आई, कोण सत्व परीक्षा ही. ते गनिमांचे कैदी झाले. आम्ही आमच्या देही कैदी झालो. तुझ्या नावाचा उदो करीत आम्ही पाजळलेले पोत नाचवले. आणि तू आमचे आऊपण भडकत्या दिवट्या भिडवून किती वार जाळू बघावे. तू साऱ्या जगाची आऊ. मग तुझ्या पायाची ठाण मांडून बसलो तरी आम्ही पोरक्याच्या कशा. घे, तू उधळलेला या जीवाचा भंडार आता तुझ्याच आठी हाताने तुझ्याकडे परता घे. नाही, हा भार आता सोसत नाही. धुनीतील बावळ गाठ तडकन जळावी तशा जिजाऊ असह्य कडांनी आतून जळत होत्या. त्यांच्या हाती न लागणाऱ्या विचारांच्या ठिणग्या फुलून फुटत होत्या. मनाच्या अंगणात शिवरून पडत होत्या. त्यांच्या समोरची जगदंबा समया नंदादीपाची किरणफेक अंगावर लपेटून शांत शांत उभी होती. ती हलत नव्हती. उभ्या जगातील माजलेले अभद्र प्राशून टाकण्यासाठी तिने विस्पारलेले थोर मोठे डोळे बघता जिजाऊ बसल्या जागी थरथरल्या. त्यांच्या कातर झालेल्या देहाच्या मनाच्या वृंदावनावर कुणीतरी आकाशाचे तामण पालते करून थंड थंडगार पाणी शिंपल्यासारखे त्यांना वाटले. त्या शहारल्या. एक चमत्कारिक विचार त्यांचा पाय एका अशुच रिकिबीत जकडवून त्यांना फरफटून दूर घेऊन गेला. जीव घायाळ करणारी होती ती फरफट. जगदंबेचे विशाल फाकले नेत्र बघताना जिजाऊंना वाटले, नरमुंडाचा सोस असलेली तू हे डोळे ताणून रोखले आहेस तेच माझ्या राजा बाळराजांवर. पाले किल्ल्याच्या तटबंदीवरून एखादी पितळी थाळी थडथडत थरकत थपडा खात पायथ्याशी उतरावी तसे जिजाऊंचे मन त्या सरकविणाऱ्या विचाराने कुठेतरी खोलाव्यात तडफडत कोसळत गेले. नाही, हा भार आता सोसवत नाही म्हणत कावऱ्या बावऱ्या झालेल्या जिजाऊंनी असहाय्यपणे देवाऱ्याच्या पायजोत्यावर आपला असहाय्य उजाड माथा टेकला. तोही जगदंबेसमोरच. धड म्यानात न जाणाऱ्या, धड बाहेर पडून हाती न येणाऱ्या, मध्येच अटकलेल्या तेगीच्या पात्यासारखी त्यांच्या मनाची अवस्था झाली. देवाऱ्याच्या पायजोत्यावर टेकलेल्या त्यांच्या उजाड माथ्याखालचे डोळे सरासर पाजरू लागले. प्रतापगडीच्या गोंधळ्याच्या हातातील पोत गडवाऱ्यावर थरथरतो तशा त्या अंगभर गदगदू लागल्या. भेदरलेली धाराऊ लगबगीने पुढे झाली. तिला मासाबासनी कशी साथ घालावी कळेना. रंजुकीत खिळा ठोकलेला
तोफ नाकाम होते तशी रांगडी असली तरी गळा भरून आल्याने धाराऊ सुन्न झाली होती. तिने आपला भरला गोंधला हात गदगद जिजाऊंच्या पाठीवर ठेवला. तिच्या डोळ्यातून टपटप आलेले थेंब खाली पाटावर ठेवल्या तांबणात पडताहेत याचे तिला भान नव्हते. त्या तांबणात वाहिलेल्या बेलपत्रांची खुणगाट पटावी म्हणून तिनेच एक एक करून सोडलेल्या सोनमोहरा होत्या त्या. आता ते तांबण भरले होते. त्या मोहरा धाराऊंच्या मावळी अश्रूंनी धुतल्या जात होत्या. जिजाऊंना माहीत नव्हते, धाराऊला कळले नव्हते, पण एक अतिशय भावपूर्ण चित्र त्या देवमहालाच्या दगडबंद भिंती भरल्या नजरेने बघत होत्या. आपला गोंधला हात जिजाऊंच्या पाठीवर सांत्वनासाठी ठेवलेली धाराऊ होती संभाजीराजांची दूध आई. तिचा हात पाठीवर असलेल्या व माता जगदंबेसमोर टेकलेल्या जिजाऊ होत्या राजांच्या आऊसाहेब. आणि त्या दोघींच्या पाठीवर आपल्या विशाल डोळ्यांचे हात फिरवीत उभी होती जगदंबा, उभ्या मावळाची आई. बेताला पक्का असलेल्या औरंगजेबाने एक मनसुबा चिरेबंद करून टाकला. राजांच्या कत्तलीचा. आग्रा शहरातील विठ्ठलदासाची हवेली आता बांधून पुरी होत आली होती. फौलाद खानकडून राजांना त्या हवेलीत हलवून दुसऱ्याच दिवशी त्या हवेलीत हबशी नंग्या हत्तारीनिशी घुसवायचे होते. जी काफर दारा शिकोची झाली तीच गत दख्खनी काफर मराठ्याची होणार होती. मग रामसिंगाच्या गळ्यावर तो वीतभर रुंदीच्या पठाणी तेगीचे पाते धरून त्याला जाहीर करायला लावणार होता, बेमार सेवा गुजर गया. जसे फरमान घेऊन आग्र्यातून शाही सवार सुटले होते तसेच राजांचे वस्त्रे घेऊन सांडणी स्वार मग दजल मजल दरमजल करत दख्खनच्या रोखाने सुटणार होते. खिल्लत पांघरलेला औरंगजेबाचा एखादा खास विश्वासू सरदार त्यांच्याबरोबर घोडा फेकीत जाणार होता. एका उजाड माथ्याच्या म्हातारीसमोर राजांच्या वस्त्रांचा थोर थाळा ठेवून म्हणणार होता, अलीजाने दवा दारू की जारी कोशिश की मगर बस ना चला, राजा साहब खुद को प्यारे हो गए. आणि आपल्याच मकानातले कोणीतरी गेल्यासारखे दाखवीत तो हात जोडून हात बांधून गर्दन मातमीच्या दुखाने खाली टाकणार होता. मग कधीच न जिरणाऱ्या आक्रोशाचा काटा राजगडाच्या तटबंदीच्या अंगावर फुलायला वेळ लागणार नव्हता. मागे राखलेल्या शंभूला मग शहाजादे शंभूराजे असे हाकारत मुल्ला मौलवींकडून मोगली रिवाज पडवणे फारसे अवघड नव्हते. कोवळी रोपटी हवी तशी बाग देऊन वळवता येतात. दिल्लीच्या भोवती असलेली बगावतखोरांची दंगल मोडून काढताच जन्माने मराठी असलेल्या आणि वृत्तीने मोगली झालेल्या सेवाच्या बच्च्याला शंभूराजाला बरोबर घेऊनच लाखभर प्यादांसह मग दख्खनेत उतरता आले असते. राजरोस खुद्द आपल्या बैठकीच्या शाही हत्तीवरच्या हौद्यात शंभूराजाला बसवून घेऊन ढोल ताशांची तडतड उडवीत मराठी मुलकात औरंगजेबाला दौडी पिटता आली असती. तमाम मुफलिसों को जाहीर हो, बादशाह सलामत राजा सेवाजी की अमानत लाए है, अदब अदब. औरंगजेबाच्या मनात बनलेला असा हा बित पशील शाही बेत होता. औरंगजेबाने राजांच्या माणसांना आग्रा सोडण्यासाठी दस्तके देऊन टाकली. त्याला मिळेल तेवढा शिवाजी आता एकाकी करायचा होता आणि स्वतःच्या कब्जात घ्यायचा होता. राजांची माणसे आग्र्याबाहेर पडली. राजाने रामसिंगामागे जामीनकीचा कतबा रद्द करून घ्या, आमच्यासाठी तुमची जान गुंतवू नका असा लकडा लावला. नाना लटपटी करून रामसिंगाने राजांच्यासाठी असलेली आपली जमानकी रद्द करून घेतली. औरंगजेबानेही तिची गरज उरली नाही हे पाहून ती रद्द केली. रामसिंग रीतसर मोकळा झाला. बिमारीसाठी दुवा मागणारे मिठाईचे पेठारे ठरल्यावेळी कोठीत येत होते. राजे ते पेटारी मार्गी लावण्यासाठी कधी मदारी मेहत्तर तर कधी हिरोजी फर्जंद यांना कोठी बाहेर पाठवित होते. बाळकृष्णासह यादव नायक वसुदेव मथुरेतून धोधो कोसळणाऱ्या मुसळधारांचा सपकार अंगावर घेत कंसाच्या कैदेतून सलामत सुटला तो कृष्णाष्टमीचा दिवस मागे पडला. राजांच्या कृष्णभक्त मनाला त्या दिवसाने एक दिशा गूढपणे दाखवून दिली. पण हे सारे जमावे कसे? पेटाऱ्यात बसून राजांच्या जागत्या उघड्या डोळ्यांसमोर भवानीचे शेकडो पोत नाचू लागले. कात्रजचे बैल, दिवट्या, हुल, गनिमास, पेटारियांची हुल. राजे विचारासरसे झटकन पलंगावर उठून बसले. हिरोजी, सोस पडला, पाणी. हिरोजीला राजाने आज्ञा केली. पाण्याचा गडवा घेऊन हिरोजी राजांच्या समोर आला. त्याच्या हातून गडवा घेताना राजांची त्यांच्यावर नजर आली आणि राजे हिरोजीकडे बघतच राहिले, दर्पणात बघितल्यासारखे. हिरोजी राजांचा औनरस बंधू होता. त्याची शकल राजांची मिळती जुळती होती. हनवटीभर राजांच्या सारखीच निमुळती दाढी फिरली होती. एक विचार राजांच्या मनाच्या चक्रावर चढला. भवानीने त्रिशूलाने चक्राला फिरका दिला. माठ घडू लागला. राजांचा एक बेत मनोमन पक्का झाला. आमचा पेहराव अंगी चढून हिरोजी आमच्या ऐवजी या पलंगावर चढेल.
औरंगशाहचा दरबारी बिमार म्हणून. आम्ही हिरोजीचा मावळ वेश अंगी चढवू हिरोजी म्हणून. पुढे पुढे आई माग देईल तसे. महाराज पाणी. गडवा हाती घेऊन विचारात हरवल्या राजांना हिरोजीने पाणी पिण्याचे आठवण करून दिली. मान वर करून नरड्याची घाटी वर खाली दौडवीत राजे पाणी प्यायले. गडवा हाती देताना हिरोजीला थंडपणे म्हणाले, हिरोजी, आमचं चालणं बोलणं उठबशीचा लकब नीट पारखून ठेवणे मोठा हुन्नरकारी लावणे आहे. वाऱ्याच्या झुळकीबरोबर खिडकीचे दार कळेल न कळेल असे करकरते तसा हिरोजीच्या तोंडून अस्पष्ट होकार बाहेर पडला. जी. कमरेचा शेला उतरवून हिरोजीच्या हाती देत राजे म्हणाले, आता पेटारे येतील, त्यातल्या एकात हा ठेवून द्या. त्याचा शेव झाकणाबाहेर दिसेल असा राखा. पेटाऱ्याबरोबर तुम्ही जातीनिशी जा, घडेल ते आमच्या कानी घाला. जी. हिरोजीला राजांचा अंदाज येईना. ठरल्याप्रमाणे उत्तरी भोये पेटारे घेऊन आले. राजाने झाकणे उघडले. पेटाऱ्यातील मिठाईला दस्तुरी स्पर्श केले. हिरोजीने राजांचा शेला एका पेटाऱ्यात बाहेरून शेव दिसेल असा बेमालूम सरकविला. कमरेत झुकून राजांना अदब मुजरा घालीत हिरोजी 5 कदम मागे हटला. पेटाऱ्यांबरोबर कोठी बाहेर पडला. पेटाऱ्यांसह चालू लागला. कोठीच्या तोंडावरचा एक पहारा चुकला. दुसरा मागे हटला आणि एका सिद्धी हाशमाने शेल्याचा लांबता शेव बघून आपले बटबटते डोळे ताणीत भोयांना दरडावले. ठायरो, खोलो ये. त्या पेटाऱ्याकडे तेगीचे टोक टोकीत तो म्हणाला. भोयाने तो पेटारा जमिनीला टेकवला. हिरोजीने झटकन पुढे होत पेटाऱ्याचे झाकण उघडले. हाशमाने शेल्याचे टोक हातात धरून तो सर्रकन बाहेर खेचला. खाली करो हे सब. पेटाऱ्यातील सगळी मिठाई त्याने बाहेर काढायला लावली. एखाद्या लड्डूत सेवा बसलेला नाही याची खातरजमा करून घेतली. राजाने अंदाज बांधला तसेच घडले होते. सिद्धी पेटाऱ्यांची केव्हाही झडती घेणार होते. झडती